ही सुविधा देण्यासाठी लढाई आहे का हे जे भ्रष्टाचार केलेल्या पैशाचं प्रदर्शन करण्याची लढाई आहे? हा नागरिकालाही प्रश्न पडला. मीच टॅक्स भरतो, महानगरपालिकेची तिजोरी भरतोय मी, राज्य सरकारची तिजोरी भरतोय, केंद्र सरकारची भरतोय. मी टँकर पण विकत घ्यायचं, शिक्षण पण विकत घ्यायचं, आरोग्य सेवा पण विकत घ्यायच्या. पण हे एक वेळेस विकत पण घेईल मी, पण मी रस्ते कसे नीट करायचे? पण लोकांना घर देतो म्हणतात ते, लोकांना अमुक देऊ तमुक देऊ. तुम्ही काय द्यायचं गोष्ट करतच नाही, तुम्ही म्हणता याच्यात सुधारणा करू आम्ही. मग महानगरपालिकेची सरकारी यंत्रणा दाबायची, म्हणजे नळानं पाणी द्यायचं नाही, टँकर चालवायच्या, सरकारी शाळा बंद करायच्या, खाजगी शाळा चालू करायच्या, तुमचं मग सरकारी दवाखाने बंद करायचे, खाजगी दवाखाने चालू करायचे. मग ही लूट जी सरकारच्या टॅक्स मधून तर होतीच आहे, पण नंतर जे खिशात आमचे पैसे वाचलेत त्यातून पण शिक्षण सम्राट तयार होणार, टँकर सम्राट तयार होणार. भारतीय जनता पार्टी गावाच्या सभा बोलणार, सगळे मीडिया त्यांच्याकडे, पैसा त्यांच्याकडे, काही बोलतील, काही छापतील, काही देतील. रियालिटीवर लोकांना माहिती आहे ना. भारतीय जनता पार्टीच्या योजना कशा असतात? टू व्हीलर आहे का, घरात गॅस आहे का, तरच तुम्हाला योजना मिळणार. तुमच्याकडे कोणी शिकलेला आहे का, नोकरी करत आहे का? महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फक्त आधार कार्ड दाखवा, सगळं मोफत. सगळ्यांना आव्हान आहे, 4 पैकी फक्त 1 मतदान मला द्या ड मधून, बाकी 3 तुम्हाला पाहिजे त्याला टाकायचं. कोणत्या का पक्षाचं असं नाही, तर 3 लोक त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, मी जबाबदारी घेतो.